राम राम मंडळी. तर मी प्रसाद चित्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये. तर आज सकाळी पहाटे 3 वाजेला उठून मी चाललो होतो इंदिरा गांधी टर्मिनल 3च्या दिशेने. ह्या ज्या मोठमोठ्या तुम्हाला कंपन्या दिसतात, ह्या कंपन्याने नाही तर हे कारखाने आहेत जिथे जिवंत माणसं रात्रभर राबतात. हे IT सेक्टर या नावाने फेमस आहेत आणि हा जॉब सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये. रात्री आपण रॅपिडो बुक करून चाललो होतो आपल्या डेस्टिनेशनकडे. रॅपिडोवाल्याने खूप त्रास दिला मला. बाईने तर आधी सांगितलं की रात्रीचे मी एक्स्ट्रा चार्जेस घेईन. मी त्याला डिनाय केला आणि आता आपण एअरपोर्टला पोहोचणारच होतो. त्याच्यामध्ये 2-3दा फोन आले रॅपिडोवाल्याचे की तुझा स्पीड जास्त आहे. आता इथे पोहोचल्यानंतर पाहिलं तर काय सीन आहे, एकदम भारत पाकिस्तानचं युद्ध चालू आहे ना, सगळे फौजी इथंच आहेत असं वाटायला लागलं मला. आता एअरपोर्टच्या दिशेने जात असताना मस्त जाऊ म्हटलं. हळूहळू मी चालत होतो. आतमध्ये नंतर पाहिलं भरपूर गर्दी, लोक पण भरपूर आहेत आणि आपण उगीचच घाबरत होतो. ताई बोलली की भाऊ जाऊ नको, तुझं प्लेन हायजॅक होईल. आता 80 लोकांसाठी ही अशा ऑटोमॅटिक चालणाऱ्या शिड्या आहेत. शिड्या पाहिल्यात आपण. मी मस्त त्याच्यावरती चालत होतो, मस्त गॉगल बिगल लावला एकदम टाईटमध्ये भाई. मस्त बघितलं आपली फ्लाईट आता येणारच आहे बुवा. त्या लोकांनी सांगितलं ऑन बोर्डिंग झालं. इथं आम्हाला बोलवून घेतलं 15 मिनटं. आम्हाला परत उभं केलं की होऊ राहिलं, लोकांचं लगेज ठेवू राहिलं. तोपर्यंत आपण मस्त एक सीन घेतला. मस्त गुड मॉर्निंग, सकाळचा तापलेला सूर्य आपण पाहिलेला आहे. त्यानंतर बसलो आपण. म्हटलं स्वतःचं पण लुक वगैरे पाहू. आंघोळ तर काय केली नव्हती बिकॉज 3 वाजेला उठलो होतो, तरी आपली नॅचरल ब्युटी चमकत होती. हाय सन ब्लेस्ड मी. देन आपलं विमान निघतं आहे आता मुंबईच्या दिशेने. बाईने अशी स्पीड पकडली आणि या बघा दिल्ली कचऱ्यासारखी दिसते, हा. आता वरती गेल्यानंतर स्वर्ग बघा. मी असं बसल्या अज्यूम करत होतो हे आपलं नाशिक, हे आमचं धूळ, हे आमचं गाव बळानं. पण ही नदी दिसली मला. म्हटलं हे आपल्या गावची पांजरा आहे. चला मानायला काय चालतं. आता आली बाई आपलं मुंबई दिसायला लागलं. आता इकडचे एरिया मी अज्यूम करायला लागलो की ह्या नवी मुंबई, हे जुनी मुंबई, ब्ला 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 ब्ला. आता उतरत होतं विमान. मस्त असं वाटायचं की आता याच्यावरती कोसळतं का काय. नाही, पण बाईला ट्रेनिंग दिलेली आहे, त्यांनी व्यवस्थित मस्त त्याच्या जागेवरती विमान उतरवलं. आणि उतरताना असा जोराचा धनका बसला ना बाई. मला जर हार्टचा प्रॉब्लेम असता तर मी गेलो असता. उतरल्यावर मस्त एक कडक सेल्फी. आणि आता आपण बेस्टचा प्रवास करू. बेस्टचा प्रवास म्हणजे एकदम बेस्ट, विषयच नाही बाई. इथं नवीन बस आलेली आहे मस्त. नवीन बस म्हटल्यानंतर बाई आपण सेल्फी घेणारच. हे खचाखची फोटो घेतला आणि आपण आता अंधेरीच्या दिशेने जात होतो. म्हटलं थोडं पायी चालूया. रस्त्याने चालताना लोकांना वाटत होतं बाई कुठला सेलिब्रिटी आला. चारीकडचे लोक आपल्याला पाहत होते. बाई थोडीशी शॉपिंग करून घेतली बिकॉज आपल्या भावाचं लग्न आहे. आणि ट्रेनमध्ये बसल्यानंतर ही गर्दी पाहणी, इथं मला बसायला पण जागा भेटली नव्हती. हिरोचा एका मिनिटात 0 होऊन गेला. ही आपले खूप स्ट्रगलनंतर आपल्याला बसायला जागा भेटली. डायरेक्ट आपण कसाऱ्याचं तिकीट काढलेलं आहे. 35 रुपयात डायरेक्ट अंधेरी टू कसारा. आता याच्या पुढे आपण मस्त दिवा दिसला बाई. आपली कर्मभूमी आहे, विसरायचं नाही. रस्त्याने जाता मस्त टॅक्सी पकडली होती. रस्त्यात आपल्याला वंदे भारत दिसली. वंदे भारत आपल्या पुढे चालली होती. बाई आमच्या पुढे कसं काय जाशील, चल तुला हरवलं. बाईने आपल्याला एकदम टायमावरती पोचवलं. मस्त उतरल्या मस्त पिंपळण्याची गाडी भेटली. आपण पिंपळण्याचं तिकीट काढतो, पण आपण उतरतो पावडदेव फाट्याला. बिकॉज आपल्यापासून पावडदेव फाट्याला उतरलं पिंपळणे थोडं पुढं राहून जातं आणि आपलं गाव आहे बळाणा. आता काही नाही, आता पावडदेव फाट्याला उतरायचं. पूर्ण दिवस प्रवास करून चेहरा माकडासारखा झाला होता. आता उतरायचं, हर्षला फोन करायचा, घरी जायचं, संपला.